श्री स्वामी समर्थ. जय श्री कृष्णा. तर स्वामी भक्तांनो, आता आपल्या आयुष्यामध्ये गोपाळकाळा हा दिवस आलेला आहे किंवा हा दिवस आता होऊन जाणार आहे. पण ह्यानंतरच्या दिवसात तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंद, सुख, ऐश्वर आणि तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे. कारण की या दिवसानंतर तुमचे सुद्धा दिवस बदलणार आहेत. म्हणून ही व्हिडिओ आत्तापासून ते शेवटच्या सेकंदापर्यंत पूर्णपणे नक्कीच बघा. कारण स्वतः परमेश्वर सांगतात, परमेश्वरांच्या काही अशा गोष्टी असतात ज्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवलात आणि ज्या गोष्टी तुम्ही पालन केलात तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करून दाखवणारच आणि तुमच्या आयुष्यामध्ये आनंद, सुख सर्व काही मिळणार. फक्त ईश्वराची, परमेश्वराची आपल्याला प्रार्थना आणि काही कामं असतात ती केली पाहिजेत. पण देव आपल्याकडून काहीच मागत नाही. जे करायचे असते ते आपल्याला त्यांच्यासाठी करायचे असते. कारण देवाला हा चांगला माणूस पाहिजे असतो आणि त्यासाठी तो प्रत्येकाची परीक्षा घेत असतो. तर हे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत जे की मी तुमच्यासमोर आणलेले आहेत आणि ज्या मुद्द्यांचा उत्तर आणि जे मुद्दे जे की तुम्हाला कळणे आवश्यक आहे ते सर्व काही आपल्याला सांगितले गेलेले आहेत, ते सुद्धा आपल्या परमेश्वराकडून. म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघा. पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. कारण आपल्या चॅनलवरती असे भरपूर काही व्हिडिओज येत राहत असतात, जे व्हिडिओज पाहून तुमच्या आयुष्यात भरपूर सारा फरक पडून जातो. म्हणून तुमच्या आयुष्यातले डेली 4 ते 5 मिनटं फक्त आमची व्हिडिओ बघितलात ना की मी तुम्हाला गॅरंटी देतो. कारण भरपूर साऱ्या भक्तांचे आयुष्य बदललेले आहेत आणि त्यांनी मला सांगितले आहे की हो, आमच्या आयुष्यात भरपूर सारा फरक पडलेला आहे आणि तुमच्या आयुष्यात सुद्धा फरक पडणार आहे. म्हणून आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. आणि अजून एक आपल्याशी विनंती असेल की खालती तुम्हाला कमेंट बॉक्सच्या इथं सुपर थँक्स असा एक ऑप्शन दिसत असेल, जिथे जाऊन तुम्हाला आपल्या चॅनलला देणगी देता येते आणि तेथे छोटी मोठी ही किंमत दिलेली असते. त्या किमतीने आणि त्या तुमच्या दानाने आम्ही गोरगरिबांना खाण्याची सोय किंवा त्यांना मदतीची सोय करणार आहोत आणि ते आम्ही स्वामी समर्थ किंवा आपल्या परमेश्वर त्यांच्या मार्फत कोणाचेही नाव न घेता त्या गरीब लोकांना मदत करणार आहोत. म्हणून तुमच्याकडून जेवढी होऊ शकते मदत तेवढी तुम्ही करा. नाही केलात तरी सुद्धा एकदा मनाने सर्वांसाठी मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ नक्कीच म्हणा. आणि आत्ता आपण वळूया आपल्या मुद्देकडं. तर गोपाळकाळा हे दिवस असे आहे ज्या दिवशी कृष्णाचे जन्म झालेले. आणि जर तुम्ही आत्ता ठरवलात की या दिवसानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कोणतेही वाईट काम करणार नाही, कोणतेही वाईट कर्म करणार नाही, कोणाबद्दलही वाईट विचार करणार नाही आणि गरजू लोकांना मदत कराल, आपल्या आयुष्यामध्ये जेवढे काही आहे त्यात सुखी राहाल, त्यात समाधानी राहाल, तर तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यात काही ना काहीतरी भेटणार आहे. कारण आयुष्य हा असा एक खेळ आहे, हा असा एक मोहमाया आहे. जर तुम्ही लोकांचे चांगले बघितलात ना तर देव तुमचे चांगले बघाल. जर तुम्ही स्वतःचे चांगले बघितलात तर तुमच्या पाठीशी त्यांचं हात राहणं सुद्धा मुश्किल राहील. कारण की स्वार्थाच्या पाठी परमेश्वरांचा हात नसतो आणि ज्यांना तुम्ही जर मदत करायला लागलात तर देवसुद्धा तुमचीच मदत करणार. कृष्ण जन्माष्टमी ही एक सर्वात सुंदर दिवस आहे. ह्या दिवशी तुम्हाला या दिवसाचे महत्त्व माहितीच असेल आणि या दिवशी दहीहंडी किंवा इतर भरपूर सारे कार्यक्रम आपल्या घराच्या बाजूला किंवा घरात केले जाते. तर हे लक्षात ठेवा, तुम्ही कोणतेही सण असू द्या, कोणतेही वार असू द्या किंवा कोणताही उत्सव असू द्या, तुम्ही फक्त एवढेच लक्षात ठेवा
देवाला तुमच्याकडून काहीच पाहिजे नसते. तुम्ही फक्त ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही जर तुमचे कर्म चांगले ठेवलात आणि तुमच्या मनातून ईश्वराबद्दल चांगली भक्ती ठेवलात, ईश्वराबद्दल तुम्ही तुमचे चांगले प्रेम ठेवलात, तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच पुढे जाणार. आणि ह्यासाठी तुम्हाला ईश्वरासाठी काहीच करण्याची गरज नसते. फक्त तुम्ही मनापासून ईश्वराचे नाव पुकारा, त्यांना रोज जाऊन नतमस्तक व्हा, त्यांना रोज नमस्कार करा. आणि सणवार येत असतात, ते सणवार त्याप्रमाणे साजरे करत राहा. तुमच्या आयुष्यामध्ये सुख येणार, पण वेळ लागणार. कारण की ज्या गोष्टीसाठी वेळ लागतो त्या गोष्टीसाठी सुद्धा आणखीन वेळ लागतो. कारण तुम्ही ज्याची वाट पाहत असताना त्या गोष्टी मिळायला वेळ लागत असतील तर ती गोष्ट तुमच्याकडं कायम टिकून राहील. पण जी गोष्ट तुम्हाला लवकरात लवकर मिळाली त्या गोष्टीची किंमत माणसाला राहत नाही आणि ती गोष्ट लवकरात लवकर माणसाच्या हातातून निसकटून जाते. त्या माणसाच्या हातातून ती गोष्ट निघून जाते. म्हणून कायम लक्षात ठेवा, तुम्हाला वेळ लागत आहे, वेळ लागू द्या. वेळ ही तुमची वेळ आणेल. कारण परमेश्वराने स्वतःहून अशा भरपूर साऱ्या गोष्टी रचविल्या आहेत. हा जीवनाचा खेळ सुद्धा आपल्या परमेश्वराने रचविला आहे. म्हणून तुम्ही फक्त देवाला एवढीच विनंती करा की मला आनंदी ठेवा, सुखी ठेवा. आयुष्यात अडचणी सर्वांच्या येतात. कोणाच्याच आयुष्यात असे नाही की अडचणी येत नाहीत. फक्त जर तुम्ही त्या अडचणींना घाबरून पळून जात असाल तर त्या अडचणींना मात देण्याची क्षमता तुमच्यात नसेल तर एवढे लक्षात ठेवा की तुमचे सुखाचे, आनंदाचे दिवस कधीच येणार नाहीत. म्हणून लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हाही अडचणी आल्या त्या अडचणींना मात करण्यासाठी फक्त मनातल्या मनात आपल्या परमेश्वराचे नाव घ्या. तुमचे मन सुद्धा आनंदी राहील, सुखी राहील. आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काही ना काहीतरी करून दाखवालच. फक्त देवाने तुम्हाला सर्व काही दिलेले आहेत. देवाने तुम्हाला हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत आणि डोळे दिलेले आहेत व सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्हाला फक्त त्या गोष्टींचा वापर करून एकाग्रतेने या आयुष्यामध्ये पुढे वाढायचं आहे, या आयुष्यामध्ये पुढे जायचे आहे. एवढे लक्षात ठेवा, कोणतेही काम बुद्धीने करा आणि विचार करून करा, कारण त्या कामाला तेव्हाच यश मिळते. आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा काही महत्त्वाच्या गोष्टी मी सांगितल्या आहेत. पण त्याहून महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत ज्या की आपल्याला थोड्या दिवसांमध्ये समजणार आहेत आणि ती गोष्ट तुम्हाला ऐकणे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरून जाणार आहे. म्हणून आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला बेल आयकॉन दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करून बेल आयकॉन नक्कीच दाबा. तर आपल्या या चॅनलवरती असेच व्हिडिओज येत राहणार आहेत आणि ते व्हिडिओज तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकणार आहे. म्हणून आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, त्यांची सुद्धा मदत करण्याचा प्रयत्न करा. आणि तुमच्याकडून जेवढे होईल किंवा नाही झाले तरीही श्री स्वामी समर्थ एकदा कमेंटमध्ये नक्कीच लिहा. चला तर मित्रांनो, एका सोबत बोलूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. चला तर मित्रांनो, भेटूया आपण एका नवीन आणि वेगळ्या व्हिडिओमध्ये.